मित्रांनो, तर हा आहे सनसेट व्ह्यू. कसं वाटतोय? ॲक्च्युली हा व्ह्यू आपण वरनं अजून दाखवणार आहोत. तिथून वरून ती लोक दिसत आहेत. हां, तिथून तो व्ह्यू घेणार आहोत. पण सध्या खालून आपण चालत आलो आहे ना खालून, त्याच्यामुळे हा सिनारिओ तुम्हाला दाखवतो. सुंदर 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 असं प्रकृतीची रचना देवाने केलेली आहे. हा रोड मित्रांनो, जिथून आपण आता खालून वरती आलो, त्या तिकडे धबधबा आहे त्या साईडला. आपण तिकडनं इकडे आलेलो आहोत आणि आता आपण ह्या डोंगरावरती चढायचं आपल्याला. आता चला तर मित्रांनो, आता आपण हे सीन तर तुम्ही बघितलेले आहात. आता आपण जाऊया पुढच्या स्पॉटला. चला तर, आज खूप एक्सप्लोअर केलं आहे आपण. बाकीचं माहिती तुम्हाला सनसेट पॉईंटला वरती जाऊन देतो. अकल्पनीय, अद्वितीय, जे काही शब्द असतील ते कमी पडत आहेत मित्रांनो हा सीन बघायला. खूप सुंदर, हिरवगार, सुंदर असा निसर्ग. आणि मित्रांनो, तो तिथे व्हाईट कलरचा थोडासा दिसतंय तुम्हाला, थोडा व्हाईट, तो धबधबा आहे. त्याला कोंडेश्वरचा धबधबा म्हणतात. कोंडेश्वर, तो आपण अजून तिथे गेलो नाही. तिथे पण जाऊ, पण आजच्या ब्लॉगमध्ये ते नाही आहे सीन. आपण तुम्हाला तो नंतर दाखवू. पुढच्या ब्लॉगमध्ये स्पेशली कोंडेश्वरचा ब्लॉग बनवू आणि तेव्हा तुम्हाला तो दाखवू. सध्या आपण सनसेट पॉईंट बघतोय, तोच बघूया. कसा खतरनाक व्ह्यू आहे बघा मित्रांनो. सुंदर सुंदर, अद्वितीय. चला तर जाऊया पुढे. हां, तर बोलते हो काल जाम पाऊस पडला इथे, असं बोलले. पाऊस भरपूर पडला इकडे, असं बोलली ती आजी. ती ओके. गेली ना, हां, हां, दिसली ना तुला? हां हां हां. नशीब नाही तर म्हटलं मला दिसत. नाही होते. आजी बोलले भरपूर पाऊस पडला इकडे, पण तेवढा काही दिसत नाही मुळात. व्ह्यू तेवढा नाही आहे. चला तर मित्रांनो, निसर्ग पहा तुम्ही. हा गाव आहे आणि ही टाकळ्याची भाजी. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगू शकता? टाकळा सीन. बघितलं माझ्यामुळे तुला सिनारिओ भेटतो. आणि हा मित्रांनो अजून एक अफलातून सीन. शांत राहा. तुम्ही व्हिडिओ करते. छान, सुंदर, अद्वितीय मित्रांनो, अद्वितीय. डोळ्यांचे पारणे फेडणारं म्हणतात ना, तसं दृश्य. या तुम्ही अवश्य भेट द्या ठिकाणी. सुंदर आहे. चला तर आपल्याला जायचं आहे मित्रांनो, अजून वरती चढायचं आपल्याला. बघा इथे ह्या टेकडीवरती चढायचं आहे. तर चला तर जाऊया. आणि हा डॉगी मित्रांनो आलेला आहे आपल्याकडे. काय नाही बाबू खायला. तो बोलतो काय खायला आहे का, पण सध्या इथे दुकानं पण काय नाही, त्यामुळे त्याला काही देऊ शकत नाही. तर चला आपण पुढे जाऊया मित्रांनो. अजून एक कडक सीन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पाहू शकता. पहा कसं वाटतंय. वॉलपेपर टाईप वाटतंय की नाही, एकदम निसर्गरम्य सुंदर असं व्ह्यू. हा गाव आहे इकडे. हा इथल्या लोकांचं गाव आहे. गावाचं नाव काय अजून माहिती नाही मला ते काय आहे ते, पण गावाच्या बाजूलाच ही छोटीशी धबधब्याची नदी आहे. ही तो कोंडेश्वर धबधबा आहे ना, त्याच्यामुळे ही नदी तयार होते. आणि हा तोच सगळा सिनारिओ आहे. पाठीमागे जो तुम्हाला ऑरेंज ब्रिज दिसतोय, ब्रिज तो कोंडेश्वर धबधब्याच्या इथलाच आहे. तो पण आपण एक दिवशी व्लॉग बनवूया आणि ते तुम्हाला सगळं दाखवू.
चला. सुंदर. कोणतं गाव आहे मित्रांनो माहिती नाही आहे, पण आहे. बकरी पळते आम्हाला बघून. हे धीट आहे, हे नाही हालत आहे, हे घाबरत नाही. दीड बकरी. आणि चांगला असा आम्हाला लुक दिलेला आहे आणि तो रागात असू शकतो, त्यामुळे आपण इथं निघावंच बरं. हॅलो. एप्रिल नंतर कोणता महिना येतो? मे. नको टाकू. एप्रिल नंतर कोणता महिना येतो नाही सांगत ती, गप्पा आहे सध्या. तर चला मित्रांनो, त्याला इंटरेस्ट नाही आपल्यात. सुंदर असं. चला चल. चल ना, नको ना. आता बोलते दिसायला लागली, म्हटलं नाही अशी बोलते मी, नाही. तर मित्रांनो, आता हा सीन जो आहे हा पण धरणच आहे एक छोटा. हा गावाच्या पलीकडचा धरण आहे जो बांधलेला आहे पाण्यासाठी इथल्या लोकांच्या. पण इथल्या लोकांच्या पाण्यासाठी थोडीशी मारामार दिसते बघा. इथे तुम्हाला दिसतात बायका पाण्यावरती थांबल्यात. आणि हा इथे बोकड आहे, छोटे 2 पिल्लू दिसत आहेत का तुम्हाला? कॅमेऱ्यामध्ये दिसले तर बघा. खूप सुंदर असाच निसर्ग. हां. आणि आता इथून आपल्याला जायचं आहे वरती मित्रांनो. कोंबड्यान तिचं पिल्लू. मित्रांनो इथे बकऱ्या आहेत. गवत खात आहेत बकरे, खाऊ दे. आपल्याला काही त्याला डिस्टर्ब नाही करायचं आहे. आपण फक्त एक व्हिडिओ मारूया, खाताना जरा बरं वाटते बघायला. बाकी काय आपण त्यांना डिस्टर्ब करत नाही. निसर्ग पण त्यांना एन्जॉय करू दे. चला तर आपण जाऊया पुढे. सुंदर असा व्ह्यू. तर मित्रांनो, आपण सनसेट पॉईंटला आलेलो आहोत मित्रांनो. थोडं अजून चालायचं आहे बघा. गोल तुम्हाला राऊंड मारून दाखवतोय सिनारिओ. कडक सिनारिओ मित्रांनो, सुंदर. आपण सुद्धा टेकडीवर चढलोय. कुत्रे खेळतायत, खेळू दे. फायनली वी रीच सनसेट पॉइंट. सुंदर. ते खेळतायत. अफलातून दृश्य. तर मित्रांनो, हा पूर्ण पठार आपण आज एक्सप्लोअर केलेला आहे. हा समोरचा जो पठार दिसतोय तो आपण आता नेक्स्ट टाईममध्ये करू. हा आणि इथे एक धबधबा आहे, कोंडेश्वर धबधबा ज्याला म्हणतात. इथून तो थोडा दिसतोय, स्लाईट तुम्हाला दिसत असेल या साईडला, पण तो तेवढा क्लिअर नाही दिसणार आहे. मग तो आपण नेक्स्ट टाईम एक्सप्लोअर करूया. आणि आता आपण सनसेट पॉईंट बघून हा व्हिडिओ आपण इथेच क्लोज करू. आणि मित्रांनो, आजचा व्लॉग जे आपण काही शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेत ते आज आपण क्लोज करूया. आणि पाहू शकता तुम्ही माझ्या मागे पण सिनारिओ सुंदर असं. सकाळपासून आपण
आता वाजलेत जवळजवळ 10 वाजलेत. आपण 8ला 7:30ला बाहेर पडलो आहे. 7:30 ते 10 असं सुंदर असं आपण निसर्ग एन्जॉय केला आज. म्हणजे आपली ॲडव्हेंचरची ट्रेकिंगसुद्धा झाली सकाळी आणि फिरून मस्त निसर्ग पण दाखवता आलं तुम्हाला आणि आम्हाला पण अनुभवता आलं. त्याच्यामुळे चालेल. चला मग आपण हा ब्लॉग आता इथे क्लोज करू. चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि लाईक शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणतो आम्ही. सध्या मग चला, नमस्कार.